अंधार साठे. अच्छा, हां, त्यांनी पाठवलं मला. तुम्हाला घरच नाही म्हणजे राहायला? काही नाही, घर वगैरे काहीच नाही. तर आईला जी शिक्षा दिली मी माझ्या हाताने, म्हणजे तो 4 मुलं होतो आम्ही. दोघा भावंडांनी आईला लग्न झाली पण सांभाळलं नाही. धाकटा भाऊ माझ्याकडे असायचा. तो व्यसनाच्या बाहेर आहारी पूर्ण केला होता. आईचा जीव त्याच्यातून त्याला शेवटपर्यंत सांभाळलं. धंदा होता माझा पहिला पेपरचा वगैरे. मग ते कर्जबाजारी झालो होतो भावाच्या ह्याच्यामुळं. तो त्यावेळी एकदम अचानक घरातनं बाहेर निघून गेला. हो का? की ज्याच्या आईचा जीव होता तो बाहेर निघून गेला. तिला यायला लागला होता फिट्सचा त्रास. मग मी पहाटे पेपरला बाहेर धंद्याला करायचं काय. जावई म्हणला मी घेऊन जातो पिशवीमध्ये एक साडी, असं आईला तिकडं वाईला मग सोडलं. आता इथे येण्याचा निर्णय? तुमचं कार्य पण पाहिलं मी आणि वृद्धाश्रमात जायचं ठरवलं होतं कुठे. नजर कमी व्हायला लागली माझी. माझ्या 8 डोळ्याचं ऑपरेशन 75 साली झालेलं आहे. मी B.Com झालेलं आहे. BMCC मध्ये झालं कॉलेज? पुराच्या आधी पुरात वाचलेलं मी. स्वतःच असं काहीच नाही? काहीच नाही. भावा 20 वर्ष ज्या तिथं फुटपाथवर होतो, पुरंदरी क्लास म्हणून आहे सदाशिव पेठेमध्ये. फुटपाथ वरती राहायचं? हो, फुटपाथवरती दुकानाच्या दारात. हो. काय सांगताय? हो. आईला जी शिक्षा केली मी केली म्हणतो मी स्वतः. बहिणीकडे सोडलं. कारण कसं असेल, बायकांना दाव्याकडे राहणं नको वाटतं. मग तिला मी या हाताने सोडलं. मग ते दुःख कसं असतं, ते मानसिक दुःख मला त्रास व्हावा याच्यासाठी मी सगळं स्वीकारले. मी घरदार काहीही केलं नाही. आणि नंतर वर्षभरात आई गेली हाय खाऊन. त्याने तेव्हापासून बहिणीचे पण संबंध नाही. तर ह्या लोकांच्या माध्यमातून आज तुम्हाला ती तुमच्या आईची सेवा करायला मिळणार आहे. मी तुम्हाला नाही ताई, मी तुम्हाला त्याच दिवशी बोललो. तुमचं जे काम पाहिलं ना तेव्हाच ठरवलं. खरं तर त्यावेळेला मी जायचंच ठरवलं होतं, आत्महत्या करायची. पण मग आत्महत्या केली तर म्हणलं आईला तो शिक्षा झालेली आहे. आई गेलेलं कळलं. तेव्हा मी आत्महत्या करायला चाललो होतो, आईला आपण सोडलं म्हणून. पण आई गेलेलं कळलं तेव्हा म्हणतात आपण ही शिक्षा द्यायची. तिला मानसिक त्रास जो झाला आहे तो जेवढा जमेल तेवढा आपल्याला व्हायला पाहिजे. पैसा मी मानत नाही, माणसं मानतो मी. तिथं गोडाऊन होते त्यांचं. ते साबण वगैरे जे असतात, मग तो माल काढणं ही कामं करायची. तिथं माल लावणं जागेवरती. निराशा खूप आलेली आहे मला. तुम्ही इथे फ्री व्हाल काका? तुम्हाला इथे ते विसरायला ते नुसते तुमचं हे पाहून हळूहळू सुरुवात झालेली, मी केलेली आहे सुरुवात. तुम्ही एवढे युट्यूबचे व्हिडिओ पाहिलेत का सगळे? मग गुगलवर सर्च पण केलं मी. हो ना. तुमचं कार्य ते त्याच्याकरता सांगितलं मी. महत्व पहिले ते कुठे गेलो सेवा करायची आहे तिथं तुमची पण माहिती पाहिली, वृद्धाश्रमाची पण माहिती पाहिली. हा सेवाश्रम आहे. नाश्ता वगैरे त्यांना द्यायचा. तुम्ही द्यायचा काकांना? चहा वगैरे. खूप छान. आणि आता तुम्ही गाडी आणली आहे तर त्याचं भाडं देखील घेतलं नाही तुम्ही? आपल्याकडनं असं म्हणून सोडलं त्यांना. अशी पण माणसं आहेत समाजामध्ये की ज्यांना खरा सेवाभाव नाही, तर आज 1 रुपयासाठी भांडण करणारे देखील आपण पाहतो. मोफत इथपर्यंत आणून सोडले त्यांच्या ओलाच्या गाडीमधून. ते नाश्ता वगैरे पण लवकर करत नव्हते. आपण चहा वगैरे सकाळी भेटले. पूर्ण झालं, मी पूर्ण निराश झालेलो होतो. ते ब्रिज खालती बसायचे. मेट्रो स्टेशनच्या खाली बसायचा तुम्ही? उपाशी राहीन पण कोणाला हात पसरणार नाही. मला खायला घाल काय कधीही नाही. तुम्हालाही म्हणून म्हणतो तिथं जे काय जमेल थोडंफार काम करेन मी, तसं येणार नाही.